वसई विरार शहरात पुन्हा एकदा बोगस डॉक्टर सक्रिय झाले आहेत। नुकत्याच पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकाने चिंचोटी येथे 2 बोगस डॉक्टरांच्या विरोधात कारवाई करून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढते आहे। विविध ठिकाणी वाढते अनाधिकृत बांधकामे व बैठ्या चाळी अशा दाटीवाटीच्या भागात बोगस डॉक्टर दवाखाने थाटू लागलेत। दिवसेंदिवस बोगस डॉक्टर शहरात सक्रिय होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेत यासाठी 2 पथकेही नियुक्त केली आहेत। नुकताच धडक मोहिमेत चिंचोटी कामन भागातील काही दवाखान्यांची तपासणी करण्यात आली। या चिंचोटी भागात 2 बोगस डॉक्टर कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना दवाखाना चालवित असल्याचं आढळून आलं। परमहंस क्लिनिकचे सुनील कुमार यादव व ऋतुजा पाइल्स क्लिनिकचे लिटन मृत्युंजय विश्वास अशा 2 बोगस डॉक्टरांचा यात समावेश आहे। त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 318(4) सह वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 3333 अ व औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन 1940 चे कलम 18(18)(27) प्रमाणे नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची शोध मोहीम सुरूच आहे। दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं पालिकेने सांगितलंय। याशिवाय आपल्या परिसरात असे अवैध बोगस वैद्यकीय व्यावसायिक असल्याचं निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती द्यावी असे आवाहनही नागरिकांना पालिकेने केले आहे। वसई विरार शहरात परराज्यातून मान्यता नसलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्या असलेले कसलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेले ठकसेन डॉक्टर बनून धंदा करतायत। यामुळे रुग्णांवर चुकीचे उपचार होऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। काही डॉक्टरकडे सहाय्यक कर्मचारी म्हणून काम करणारे सुद्धा डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करू लागले। त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।